आपण जे आमदार, खासदार आणि ग्रामपंचायत पासून जिल्हा परिषद पर्यंत लोकप्रतिनिधी निवडून आलेले पाहतो, त्यासाठी लौकिक अर्थाने आचारसंहिता लागल्यापासून निवडणूक निकाल लागेपर्यंत हे सरकारी कर्मचारी दिवस रात्र सदैव कार्यरत असतात. सर्व घटकांचे सुयोग्य नियोजन केलं जातं. सर्व प्रक्रियेमध्ये प्रत्येक टप्प्यात सामूहिकपणे जबाबदारीने जे कार्य पार पाडले जाते ते मॅनेजमेंटचा एक आदर्श ठरते. देशातील निवडणूक प्रक्रियेत सहभागी कर्मचाऱ्यांद्वारे भारतातील लोकसभेची जी निवडणूक प्रक्रिया पार पाडली जाते ती जगातील सर्वात मोठी सुनियोजित प्रक्रिया आहे. ही आपणासाठी अभिमानास्पद बाब आहे. माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणात असलेल्या महसूल विभागातील निवडणूक अधिकारी कर्मचारी सदोदित अलर्ट मोडवर असतात, तर शिक्षण विभागातील बूथ लेवल अधिकारी म्हणून कार्यरत असणारे बहुसंख्य जिल्हा परिषद शिक्षक वर्षभर मतदार नोंदणी, वगळणी, मतदार याद्या अद्ययावत करण्याच्या कामात आपले योगदान देत असतात. महाराष्ट्राच्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने विचार करता 15 ऑक्टोबर 2024 रोजी आचारसंहिता लागू झाली आणि 23 नोव्हेंबर 2024 रोजी निवडणूक निकालाच्या प्रक्रियेने याची सांगता होणार आहे. या दरम्यान सूक्ष्म ते महत्तम कार्य पार पाडण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांचे योगदान महत्वपूर्ण आहे. उमेदवारी अर्ज स्वीकारणे, नाव मागे घेणे, अर्ज छाननी, अंतिम उमेदवारी यादी हे तहसील कार्यालयाच्या निवडणूक विभागाद्वारे कार्य पार पाडल्या जातात. त्यानंतर खऱ्या अर्थाने सुरुवात होते ते निवडणुकीच्या प्रत्यक्ष कामाची. जिल्हा परिषद, खाजगी शाळांमधील शिक्षक, विद्यालय, महाविद्यालय यामधील शिक्षक, विविध शासकीय कार्यालयातील कर्मचारी, ग्रामसेवक, पोलीस दलातील कर्मचारी यांच्या टीम बनवल्या गेल्या. मतदानाची प्रक्रिया कशी पार पाडावी यासाठी प्रशिक्षण आयोजित करण्यात आलं. प्रत्यक्ष मतदानाच्या म्हणजे 20 नोव्हेंबरच्या आदल्या दिवशी या हजारो टीम मधील लाखो कर्मचाऱ्यांना निवडणूक साहित्य देऊन त्यांच्या बूथवर रवाना केल्या गेलं. वाडी, वस्त्या, तांड्यावरील बूथवर अनुकूल प्रतिकूल परिस्थितीचा सामना या कर्मचाऱ्यांना करावा लागतो. मतदानाच्या दिवशी सकाळी 4 वाजता उठून मतदान यंत्र जुळवणी करून अभिरूप मतदान घेणे, विविध किचकट अहवाल पूर्ण करणे, सकाळी 7 वाजल्यापासून मतदान समाप्तीची वेळ सायंकाळी 6ची असली तरी रात्री बराच वेळपर्यंत मतदान चालतं. दिवसभरात वेगवेगळ्या भल्याबुऱ्या अनुभवांना सामोरं जावं लागतं. तांत्रिक अडचणींचा सामना यावेळी करावा लागतो. पोलीस दलांकडून कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी पार पाडली जाते, तरी कुठेतरी काही विपरीत घडतंच. मतदानाची ही प्रक्रिया कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी मानसिक ताणतणावाची असते. तरी बूथवरील सर्व प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडून राज्य परिवहन मंडळाच्या बसमधून विधानसभा मुख्यालय ठिकाणी सर्व साहित्य जमा करणे, येथे होणारी प्रचंड गर्दी आणि साहित्य जमा करण्यासाठी प्रचंड दमछाक होते. मध्यरात्र उलटून गेलेली असते. साहित्य जमा करून घरी येण्यास दुसरा दिवस उजाडलेला असतो. 23 नोव्हेंबरला निवडणूक निकालाच्या दिवशी निवडून आलेल्या विजेत्यांच्या विजयी मिरवणुका निघतील, गुलाल उधळला जाईल. पण गेल्या 1.5 महिन्यांपासून निवडणुकीच्या प्रक्रियेत रात्रंदिवस राबणाऱ्या, आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडणाऱ्या, ही प्रक्रिया यशस्वी करणाऱ्या, खऱ्या अर्थाने पडद्यामागील नायक असणाऱ्या या निवडणूक अधिकाऱ्यांचा आणि कर्मचाऱ्यांचा गौरव होणे, त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे अत्यंत आवश्यक आहे. जनमत लाईव्ह न्यूज करता राघोजी कोंडगे यांचे रिपोर्ट, छत्रपती संभाजीनगरहून.